महिलांच्या सन्मान, सबलीकरण आणि सामाजिक योगदानाचा गौरव करणारा शक्ती सन्मान स्त्री शक्तीचा हा भव्य आणि प्रेरणादायी कार्यक्रम नाशिक शहरात मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर हर्षा विनय मोगल दिघावकर आणि डॉक्टर विनय अशोकराव मोगल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली। प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सीमाताई महेश हिरे, शहर अध्यक्ष सुनील केदार, महेशजी हिरे, डॉक्टर वैभव महाले, प्रतिभाताई पवार, अनिल मटाले, निलेशजी पाटील, कोमल महाले, शरद फडोळ, वंदना फडोळ, अमोल पाटील, सोनाली पाटील, मकरंद वाघ, सीमा वाघ, आदित्य दोंदे, यशवंत पवार, प्रशांत मेडगे, राजेंद्र हिरे, गणेश अनवट, योगेश शेवाळी, राजेश पाटील, पुष्पा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच विविध खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला। सन्मानित महिलांच्या कार्याचा गौरव करताना उपस्थित मान्यवरांनी स्त्री शक्तीचे महत्त्व, महिलांचे समाजातील योगदान, आत्मनिर्भरता आणि सबलीकरण याविषयी मार्गदर्शनपर विचार मांडले। यावेळी बोलताना आमदार सीमाताई हिरे यांनी महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध केलेली असून अशा सन्मान सोहळ्यांमुळे महिलांना नवचैतन्य आणि प्रेरणा मिळते असे मत व्यक्त केले। तसेच महिलांच्या सन्मानासाठी आणि सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम राबवल्याबद्दल डॉक्टर हर्षा विनय मोगल दिघावकर आणि डॉक्टर विनय अशोकराव मोगल यांचे विशेष कौतुक करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। त्यांच्या लाडक्या आणि या परिसरात त्यांचा वैद्यकीय व्यवसाय अतिशय जोमाने करणाऱ्या आमच्या हर्षाताई मोगल, त्याचबरोबर डॉक्टर विनयजी मोगल यांच्या पुढाकाराने आज इथे होम मिनिस्टर आपल्या सगळ्यांचा लाडका खेळ पैठणीचा या खेळाचं यांनी आयोजन केलेलं आहे। आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर वैभवजी महाले, त्याचबरोबर नगरसेविका प्रतिभाताई पवार, उपस्थित असलेल्या नगरसेविका भाग्यश्री डोंगसे, त्याचबरोबर सीमाताई वाघ, पाटीलताई, फडोळताई, इथे उपस्थित असलेले चंचल साबळे, यमुनाताई पवार, अमोल पाटील, डॉक्टर ॲडव्होकेट निलेशजी पाटील, यशवंतजी पवार, आदित्य दोंदे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच सन्माननीय मान्यवर, त्याचबरोबर ज्यांनी आपल्याला या खेळासाठी बऱ्याच वेळापासून इथे खेळून ठेवलं ते आपल्या सगळ्यांचे लाडके भाऊजी भूषणजी कापडणीस, उपस्थित असलेल्या सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी आणि बंधूंनो, आपल्याला आवडला का खेळ? बऱ्याच वेळच्या बसल्यात ना तुम्ही, सगळ्यांनी घेतला का सहभाग? आपल्या सगळ्यांच्या वतीने डॉक्टर हर्षा मोगल आणि विनय मोगल या दोघांचंही खूप मनापासून अभिनंदन करते आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने आभारही मानते की त्यांनी अतिशय सुंदर असं आयोजन आज इथे केलं आणि आपल्या सगळ्यांना एकत्र आणून एक वेगळा आनंद इथे दिलेला आहे। आपण बघतो की नेहमी सकाळी उठल्यापासून महिला ही नेहमी उठल्या दूध तापवणं असेल, चहा ठेवणं असेल, नाश्ता, जेवण, दिवसभराचं न संपणारं असं सायकल आपलं असतं, चक्र असतं आणि ते जरा वेळ बाजूला ठेवून आपल्याला त्या सगळ्या याच्यातनं एक मनोरंजन देऊन आनंद देण्याचं काम या दोघांनी इथे सगळ्यांना आपल्याला दिलेलं आहे। त्याचबरोबर आपण बघतो आहोत की नुकत्याच आता महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत आणि आपण सगळेच जण तयारीला लागलेलो आहोत। प्रत्येक उमेदवार आपल्यापर्यंत सगळे भेटायला येत आहेत, प्रत्येकाने जे काम केले आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। पण मी विशेष करून सांगेल की या दोघांनीही मोठ्या प्रमाणात इथे मेडिकल कॅम्प, दोघंही डॉक्टर असल्यामुळे त्यांचा अनेक वर्षांचा इथे संपर्क होता। बरेच पेशंट, ज्या वेळेला मी विधानसभेला निवडणुकीला उभी राहिली त्यावेळेला त्यांनी अनेक पेशंट जे त्यांच्याकडे येतात त्यांची मला भेट घालून दिली आणि मी बघितलं की मोठ्या प्रमाणात त्यांचा संपर्क आहे या परिसरात। चांगल्या पेशंटला त्यांचा गुण आलेला आहे, बरेच त्यांचे चाहते आहेत आणि त्यांनी त्या माध्यमातून ज्या वेळेला विधानसभा निवडणूक होती त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात मदत करण्याचं काम या दोघांनीही केलेलं होतं। खरं तर आपण नेहमी बघतो की निवडणूक आली की बरेच जण उमेदवार तुमच्यापर्यंत येतात, पण आपणही लक्षात ठेवतो की नेहमी जेव्हा वेळ येते त्यावेळेला आपल्या वेळेसाठी कोण असतं तर ते महत्त्वाचं असतं। कारण आपल्याकडे आपल्या सगळ्यांना आठवत असेल, कदाचित त्याची स्मृतीसुद्धा नको, करोनाचा काळ जो अतिशय भयानक होता, परंतु डॉक्टरांना कुठेही पर्याय नव्हता। त्यांना तर
पेशंट बघायलाच लागत होतं आणि पेशंटला इलाज द्यावाच लागत होता. त्यावेळेला या सगळ्यांनी तिथे खूप महत्त्वाची कामगिरी बजावली आणि बऱ्याच पेशंटला त्यांनी दिलासा दिला. कोणाला ऑक्सिजन असेल, कोणाला ॲडमिट करणं असेल, औषधोपचार असतील, त्याच्यात रेमडिसिव्हिर असतील, असे इंजेक्शन असतील, या सगळ्या त्यावेळेला सुविधा ह्या त्यांनी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर पेशंट आल्यानंतर नुसतं वैद्यकीय नसतं, मग बऱ्याच वेळा त्यांच्या परिसरातल्या काही समस्या देखील असतात. ते भारतीय जनता पार्टीचं बऱ्याच वर्षापासून काम करत असल्यामुळे त्यांच्याकडे ज्या समस्या येतात त्याही निराकरण करण्याचं काम हे त्या माध्यमातून होत आहे आणि त्यामुळे मी त्यांचं मनापासून कौतुक करते. आयोजन डॉक्टर हर्षा विनय मोघल दिगावकर आणि डॉक्टर विनय अशोकराव मोघल यांनी उपस्थितांचे आभार मानत आपले मनोगत व्यक्त केले. डॉक्टर हर्षा विनय मोगल, प्रभाग 28 तर्फे भारतीय जनता पार्टी कडून मी इच्छुक उमेदवार म्हणून आहे. या परिसरात म्हणजे एकदंत चौकामध्ये बुरकुले हॉलच्या पाठीमागे आम्ही खेळ पैठणीचा सन्मान स्त्री शक्तीचा हा कार्यक्रम अतिशय उत्साहाने घेतलेला आहे. या कार्यक्रमामध्ये अगदी 25 वर्षापासून तर 70 वर्षापर्यंतच्या वृद्ध महिलांनी अतिशय आनंदाने आणि अतिशय उत्साही पणाने या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यामुळे या सर्व प्रभागातील सर्व महिलांचे मी डॉक्टर हर्षा विनय मोगल आणि विनयजी मोगल यांच्याकडून शतशः अभिनंदन करते आणि त्यांचे मी शतशः आभार मानते. धन्यवाद. जय श्रीराम. सीमाताई पण आता इथे आले आणि मी संयोजक म्हणून कापडणे सरांना विनंती करतो की सीमाताईंचा पण एक परफॉर्मन्स सगळ्यांमध्ये थोडासा ठेवा, जेणेकरून अजून कामं रंगत येईल. कार्यक्रमासाठी आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहेत. या कार्यक्रमास शहरातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात पार पडून महिलांच्या सन्मानाचा एक आदर्श उपक्रम म्हणून शक्ती सन्मान स्त्री शक्तीचा हा कार्यक्रम स्मरणात राहिला. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.